मनमाड शिवार पोलीस ठाणे हद्दीतील अनकवाडी शिवारामधील विहिरीतील पाण्यांना तेलसर तवंग येत होता। यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। शेतकऱ्यांनी ही बाब मनमाड शहर पोलिसांना सांगितली। घटनेचे गांभीर्य ओळखत मनमाड शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। विहिरीतील पाण्यावर येणारा तवंग हा एखाद्या खाद्यपदार्थामुळे आल्याचा नसून पाईपलाईनमधून पेट्रोलची वाहतूक केली जात असून या पाईपलाईनमधून जे पेट्रोल सांडते ते थेट विहिरीतील पाण्यात पडत असल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले। या संदर्भात मनमाड शहर पोलीस ठाण्यामध्येही गुन्हा दाखल झाला। घटनेचे गांभीर्य ओळखून मनमाड शहर पोलिसांसह नाशिक ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस तपासामध्ये 8 जणांच्या टोळीद्वारे हे पाईपलाईनमधून इंधन चोरी केली जात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले। या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संवाद साधला असता। नमस्कार, गुड मॉर्निंग। आपणा सर्वांचं आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत आहे। एक महत्त्वाचा विषय ज्याचे रेपरकेशन खूप मोठे होऊ शकतात आणि देशासाठी ज्याचं अत्यंत महत्त्व आहे, अशा विषयाचा एक ब्रेक थ्रू मिळाल्यामुळे आजची प्रेस कॉन्फरन्स आपण घेत आहोत। त्याच्यामध्ये आपल्या हद्दीतून विशेषतः मुंबई मनमाड मध्य प्रदेश मार्गे बिजवासन या ठिकाणी जात असणारी पेट्रोलिंगची पाईपलाईन, ज्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचं उच्च दाबाचं पेट्रोलियम तिथून घेऊन जातात। ज्या पाईपलाईनमध्ये प्रेशर हा खूप जास्त असतो, कारण खूप लांबपर्यंत त्याला घेऊन जायचं असतं आणि त्याच्यामध्ये काही झालं तर त्याचे परिणाम हे प्रचंड भयानक आहेत। त्याची दाहकता लक्षात घेता, परिणामाची दाहकता लक्षात घेता, त्या पाईपलाईनला कुठल्याही स्वरूपाचे डॅमेज केल्यानंतर त्यामध्ये सेन्सर हे प्रॉपरली बसवण्यात आलेले आहेत। परंतु प्रत्येक जण त्याच्यावर काही मार्क काढण्याचा प्रयत्न करतो आणि सेन्सर असतील तरी सुद्धा त्याला ओव्हरटेक करून जर थोड्या प्रमाणात जर लिकेज असेल तर ते सेन्सरमध्ये येत नाही। हे त्यामधले काही लॅकुना हे लक्षात घेऊन काही सराईत लोकांनी त्या पाईपला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला, क्लॅम्प करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला। ह्या गेल्या महिन्यातला विषय आहे। याच्यामध्ये खूप वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली होती। BPCL कडून या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर त्याची तक्रार नोंदवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्या बाबतीमध्ये हा प्रकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्याला माहिती आहे, टेक्निकल माहिती आहे, अशा लोकांच्या आधारावर हा सर्व प्रकार करण्यात आलेला असल्यामुळे याच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करण्याची आवश्यकता होती। गेल्या आठवड्यामध्येच BPCLचे बरेच अधिकारी माझ्याकडे आले होते आणि यातलं गांभीर्य त्यांनी सांगितलेलं होतं की याच्यामध्ये जर अशाच स्वरूपाचं काही सुरू झालं तर याच्यामध्ये एखादी भयानक मोठी घटना घडू शकते। त्याचे पर्यावसन हे कित्येक लोकांच्या जीवामध्ये होऊ शकतं। तर ह्या गोष्टी होऊ नयेत आणि अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा, लोकांचं जीवनमान वाचावं, त्यातून कुठलीही घटना होऊ नये या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिलं गेलं। याच्यासाठी विशेष टीम मनमाडचे प्रभारी अधिकारी, तिथले SDPO यांनी या बाबतीमध्ये विशेष टीम स्थापन केल्या आणि अतिशय शिताफीने या सगळ्या गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर पाईपलाईनमधून 1.5 महिन्यांपासून इंधन चोरी केली जात होती। ज्या छिद्रामधून हे इंधन थेट विहिरीपर्यंत येत होते त्या ठिकाणी 1.5 महिन्यामध्ये आगीची घटना घडली नाही। या ठिकाणी जर आगीची दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असती असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी वेळीच टोळक्याच्या मुसक्या आवळल्याने ही मोठी दुर्घटना टळली असून यामधून आता पोलीस आणखीन काही आरोपीचा शोध घेत आहेत। असं निष्पन्न झालेलं आहे की साधारणतः टोटल 7 आरोपी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्यांचा जो संपूर्ण प्लॉट आहे की कशा पद्धतीने केलं या बाबतीमधली माहिती ओपन झालेली आहे। त्यामधला जो मुख्य आरोपी आहे त्याला कल्याण या ठिकाणाहून, दुसरे गोवंडी मुंबई या ठिकाणून काही आरोपी उचललेले आहेत आणि 2 आरोपी हे लोकलचे आहेत।
ह्या लोकलच्या आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. बाकीचे 2 आरोपी सुद्धा लवकरच अटक केली जातील. या बाबतीमधले त्यांनी जे क्लॅम्प लावले होते, पूर्ण पाईपला क्लॅम्प लावून त्यामध्ये एका तासामध्ये साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुरुवातीला होती, परंतु वॉल्व होते ते बंद चालू करता येत होते, त्यामुळे त्याची क्षमता वाढवता येऊ शकत होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी टेस्टिंग टाईप केलेलं होतं आणि नंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची आणि डिझेलची चोरी होण्याची शक्यता होती. तर याच्यामध्ये सुरुवातीलाच हा तपास लागलेला असल्यामुळे भविष्यात त्याच्यामधून होणारे मोठे जे रेपरकेशन आहेत ते टाळण्यामध्ये मनमाड पोलीस आणि संपूर्ण आपले जे नाशिक ग्रामीणचे संपूर्ण LCB आणि इतर सर्व अधिकारी आहेत यांना याच्या बाबतीमध्ये यश मिळालेलं आहे. याच्यामधले काही गुन्हेगारावर याच्यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये एक जो सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी आहे त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर दुसरा जो आरोपी आहे जो इरफान मोमीन याच्यावर सुद्धा याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल आहेत. या सर्व केसेस या गंभीर स्वरूपाच्या आहेत त्याच्यावर दाखल असणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये त्याला अटक केली. त्याला या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे. 5 मध्ये तोही त्यामध्ये अटकेत आहे आणि पुढील तपास हे मनमाडचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत. मुंबई मनमाड ते मध्य प्रदेश मार्गे पेट्रोल व डिझेलची पाईपलाईनमधून वाहतूक केली जाते. ही पाईपलाईन एक उच्च दाबाची असून आधुनिक तंत्रज्ञानाची आहे. या पाईपलाईनला सेन्सरही बसवण्यात आले. इंधन चोरी होऊ नये म्हणे आधुनिक तंत्रज्ञान असतानाही चोरट्यांनी क्लॅम्पद्वारे या पाईपलाईनला छिद्र पाडले होते. या पाईपलाईनमधून छिद्र पाडल्याच्या ठिकाणी एका तासामध्ये तब्बल 4 लिटर पेट्रोल व डिझेलची चोरी केली जात होती. हे दिवसभरामध्ये तब्बल 96 लिटर पेट्रोल व डिझेल गोळा व्हायचे. ते गोळा झालेले पेट्रोल चोरटे वाहतूक करून एखाद्या व्यक्तीला ते विकायचे. पोलीस आता हे इंधन घेणारे कोण आहे त्याचा आता शोध घेत आहे. शिवाय या चोरट्यांनी कोणत्या टँकरमधून इंधन व पेट्रोलची वाहतूक केली याचाही आता पोलीस शोध घेत आहे. या निमित्ताने कितीही तंत्रज्ञान आधुनिक असले तरी चोरटे त्यावर मार्ग काढून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक.